मेहनत केलेली आहे, त्यामुळे आज संध्याकाळच्या सत्रामध्ये ते थोडेसे निवांत बसलेत. सकाळपासून फार धावपळ केलेली आहे सर्व आयोजकांनी. फार चर्चासत्र सुरू आहे की सकाळपासून आपण जे जे काम केलंय त्यावरती कटाक्ष टाकला जातोय चर्चेनुसार. चला आपण मॅचकडे वळतोय. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू बॅटवर तुब्रश पॉइंटच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न. इथे गलती तूने भी की, गलती मैंने भी की. खुदा तुम भी नहीं और खुदा मैं भी नहीं. एकाकडून चूक झाली तर दुसऱ्याने देखील केली, त्यामुळे शिक्षा दोघांनाही. इथे बॅटरने चेंडू मारल्या धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु नॉन स्ट्राईक एंड कडून इथे त्या कॉलला उत्तर मिळालं नाही. चेंडू चांगला अडवला, परंतु फेकी इथे भरकटली गेली आणि त्यामुळे इथे कोणालाही धोका नसेल. ताल संघ इथे दाखल झालाय. वेलकम. तालचा जर्सी लाल आहे. लाल म्हटल्यानंतर खतरा, डेंजर, आणि त्यांची शेवटची मॅच असेल. हा चेंडू देखील आपण पाहतोय निर्धाव. सुरेखरित्या इथे चेंडू हाताळला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. पंचांकडे काहीसा हलकसा अपील इथे बॅटरच्या माध्यमातून मागितलं जात आहे, परंतु पंच कळवतायत फेअर डिलिव्हरी. पुढचा चेंडू इथे देखील हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय कव्हरच्या दिशेने. एक धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. जी सुरुवात होते बघा, सकाळचं सत्र, दुपारचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र, या सत्रामध्ये ही खेळपट्टी, हे जे मैदान आहे, हे मैदान वेगवेगळे रूप धारण करतं. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये काहीसा लो स्कोरिंग, त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये हाय स्कोरिंग, आणि परत संध्याकाळच्या सत्रामध्ये काहीशा लो स्कोरिंग मॅचेस होतात. कारण वातावरण बदललं ना की चेंडू म्हणावा तसा ट्रॅव्हल होत नाही. खेळपट्टीवरती देखील म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येणार नाही, कारण वातावरण बदललं की खेळपट्टी आपला रंग बदलते. ही मातीची खेळपट्टी आहे, त्यामुळे हा फरक. हा चेंडू देखील शरीरावरती आदळतोय. सकाळच्या सत्रामध्ये काही खेळाडूंना खेळण्याचा अनुभव असतो, परंतु फ्लड लाईट मध्ये खेळणं हे म्हणावं तसं सोपं नाहीये, कारण त्या लाईट मध्ये तेवढा चेंडू साईड होणं फार गरजेचं आहे. आता समोर जर आपण पाहिलं ना तर साईड स्क्रीन देखील पांढरी आहे, त्यामुळे बॉल साईड होण्यासाठी ती साईड स्क्रीन योग्य नाहीये. मी प्रामुख्याने तुम्हाला या गोष्टीकडे घेऊन जाईल. ब्लॅक साईड स्क्रीन असती तर तो चेंडू, पिवळ्या रंगाचा चेंडू आहे, तो साईड स्क्रीन वरती पांढऱ्यावरती पिवळं तेवढा साईड होणार नाही, ब्लॅक वरती पटकन साईड होईल आणि तो फरक पडतो, आणि त्यामुळे हा तोटा आहे. हा चेंडू देखील शरीरावरती आदळला जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. काय गोलंदाजी इथे गोलंदाजाने केले, अप्रतिम अप्रतिम. अनिकेत खाडे, काय गोलंदाजी आहे. वेगाचा पुरेपूर फायदा घेतलाय गोलंदाजाने, आणि हीच ती खरी वेळ आहे. म्हणजे इथे धड अंधारही नाही, धड उजेडही नाहीये, आणि त्यामध्ये फ्लड लाईट चालू आहे. त्यामुळे इथे जी पहिली गोलंदाजी करतात त्या गोलंदाजांना इथे फायदा होतो. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा जो निर्णय घेतलाय तो फार धाडसी निर्णय घेतलाय. तुम्ही हरलायत का टॉस? म्हणजे गोलंदाजी योग्य निर्णय घेण्यासाठी देखील वेळ काळ फार महत्वाची असते. आपण म्हणतो ना, तुम्हाला त्याच वेळेस ते निर्णय घेणं फार गरजेचं आहे. हा मध्यंतराचा वेळ आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती प्रतीक कारंडे, वैयक्तिक पहिलं, संघासाठी पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे हाताळण्यासाठी येत आहेत. तर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील श्रेयांक. हा चेंडू देखील वा, अतिरिक्त उसळी. पुन्हा एकदा चेंडू डॉट. पहिलं षटक ज्या जोशाने इथे हाताळलं गेलं ना, त्यामुळे बॅटर इथे काहीशे बॅकफुटला आलेत. हात मोकळे करावे लागतील, एखादा मोठा फटका खेळावा लागेल, त्याशिवाय तो कॉन्फिडन्स परत येणार नाही. एखाद्या वेळेस आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीमुळे बॅटर तिथे धास्तावला जातो, बॅकफुटला येतो. या ठिकाणी ताल पथकाचे पथक प्रमुख परीक्षित सर इथे उपस्थित आहेत. सर, आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. आयोजन कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत केलं जातं. आणि स्वागत इथे श्रेयांक यांनी केलंय. षटकाराने बॅट उचलली, फिरवली, आणि त्यानंतर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट
बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी 6 धाब्यांसाठी. 6 धाब्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ. गुणतालिकेवरती आपण पाहतोय काहीसा बदल. धावसंख्या 7. 2 बॉल झाले रे. 2 बॉल झाले. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती आलेला एक खणखणीत षटकार. हा चेंडू देखील आपण पाहतोय निर्धाव. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं फार गरजेचं असतं. एक चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, परत चेंडू निर्धाव, म्हणजे पुढच्या चेंडूवरती षटकार येतोय की काय. श्रेयांक आतापर्यंत अप्रतिम अशी फटकेबाजी त्याने आपल्या संघासाठी केली आहे. काहीसा रनअप मध्ये इथे बदल होतोय. बघा ज्यावेळेस गोलंदाज गोलंदाजी करेल त्यावेळेस क्षेत्ररक्षकाने हलायचं नाही. सरळ रेषेमध्ये तुम्ही येऊ शकता परंतु चर्चा करायची नाही. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला चॉप केलाय. शॉर्ट थर्ड वरती चेंडू चांगल्या पद्धतीने इथे अडवला जातोय. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 8. शेवटच्या मॅच साठी दोन्ही संघ इथे दाखल आहेत. एका बाजूने लाल जर्सी, दुसऱ्या बाजूने येल्लो. रेड विरुद्ध येल्लो. म्हणजे एका बाजूने आरसीबी तर दुसऱ्या बाजूने चेन्नई. शेवटची मॅच असेल. जर्सनचे कलर देखील तसेच आहेत. इथे देखील बॅकफुटला जाऊन बॉलला फोर्स केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र झेल सुटतोय. सकाळी जे डोक्याला लावायचं तेल आहे ना ते अजूनही हातातून निसटलेलं नाही असं कुठेतरी वाटतंय. हातातलं तेल आणि त्यामुळे इथे चेंडू निसटलाय. कारण तुम्ही देऊ शकता. इथे झेल सुटलाय. इथे बॅटरला जीवदान. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 10. दुसरा षटक सुरू आहे. जीवदान मिळालंय. आता त्या जीवदानाचा कितपत फायदा घेतला जाईल. 10 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे ऑन साइडला चेंडू खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. डीप स्क्वेअर लेग. चांगला चेंडू अडवलाय. फील्ड होतोय. त्या दरम्यान सिंगल. एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा विदाउट लॉस. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की सुरुवात काहीशी संयमाने, परंतु जे मॅजिक ओव्हर आहे ना ती मॅजिक ओव्हर सर्व काही चित्र बदलून टाकतं. म्हणजे कधी इकडे तर कधी तिकडे. पारडं बदलायचं असेल तर ती मॅजिक ओव्हर. मॅजिक ओव्हर इथे फार महत्वाची असेल. 2 षटक ही पॉवर प्लेची इथे समाप्त झाली आहेत. षटक क्रमांक 3 ची इथे सुरुवात होईल. पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षक देखील दूरवरती फैलावले जातात. 5 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर तैनात आहेत. आता त्यामध्ये आपण पाहिलं तर डीप काऊ कॉर्नर आहे. त्यानंतर डीप मिड विकेट, डीप लॉंग लेग स्क्वेअर लेग, डीप लॉंग ऑफ, आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. हे 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुमित. अजून एक वेगवान गोलंदाज इथे आमंत्रित केला जातोय. या वेगाचा इथे वापर केला जाईल का. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा. त्यावरती केलेला प्रहार. बॉल गेलाय सी मा रे शा पार पार पार. कोहिनूर ब्रँडेड षटकार 6 धावेंसाठी. सुरेख असा फटका सजवला जातोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. या षटकाची सुरुवात 6 धावेने होते. धावसंख्या होते ती 17. 17 म्हटल्यानंतर खतरा. बघूया आता हा खतरा कोणाला होतोय. 17 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवरती सुमित यांचं स्वागत केलंय षटकाराने. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला चॉप केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. इथे खतऱ्याची घंटा. इथे क्रिकेट मधली आत्महत्या. 17चा खतरा. श्रेयांक इथे होईल धावबाद. फार दुर्दैवी इथे तो बाद होतोय. स्वतःवरती नाराज आहे. गरज नसताना धावपळ केली. मी तुम्हाला सांगितलं आज 17 वरतून आहे ना तुम्ही एक सिंगल काढा. 18 वरती जा तुम्हाला धोका होणार नाही. ही धावसंख्याच अशी आहे आणि त्यामध्ये बॅटर बाद होत आहेत. श्रेयांक चांगली फटकेबाजी करत होता परंतु इथे एक चुकीचा कॉल आणि त्यामध्ये बॅटर इथे बाद होत आहेत. जेमतेम पहिल्या वेळेस श्रेयांक अशाच पद्धतीने बाद होता होता वाचला परंतु सरते शेवटी इथे बॅटर बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रतीक शेलार.
हा ताल आणि कोण आहे? अभेद्य आणि ताल संघ. कॅप्टन एक गोष्ट लक्षात ठेवा, टॉस आपला आहे ना इनिंग ब्रेक मध्ये आपण करतोय. 5 षटकं झाली, 4 षटकं झाली की आपली सगळे 11च्या 11 शिलेदार घेऊन या, आपल्या टीमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल. येस ओके. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. कोण आहे? प्रतीक शेलार. पहिला चेंडू खेळून काढलाय परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडू आहे. ही पहिली आयोजन कमिटी अशी मी बघितली की ज्यांनी खेळाडूंसाठी इथे फ्रीज आणून ठेवलेला आहे. तुम्हाला काय पाहिजे, थंड प्यायचं, लगेच फ्रीज उघडा आणि घेऊन जा. तिथे कोणी बघणार नाही, कोणी काही करणार नाही. दिवसभर थंड पेय आहेत. आयोजकांना काही जर विचारलं तुम्हाला कसं वाटतंय, ते म्हणते आम्हाला गारगार वाटतंय, ते तुम्हाला दिलं जातंय. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, एक धाव त्या दरम्यान प्राप्त केली. दुसरीचा प्रयत्न, भाग मिल्का भाग. इथे 2 धावा पूर्ण आहेत. नाही मी पितच नाही ना म्हणून मी बोलतोय. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 19. आत्ताचा एकदाच 17चा खतरा टळला. 19 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. इथून पुढे कशा प्रकारे प्रवास केला जाईल. 19 धावा तर झाल्यात. सुरुवात काहीशी संत आहे. इथे देखील वेगात बॅट फिरवली आहे. वेग इथे गोलंदाजाचा फार महत्वाचा आहे. फुलर लेनचा चेंडू इथे हाताळलाय आणि त्या दरम्यान चेंडू निर्धाव असेल. अप्रतिम गोलंदाजी अजूनपर्यंत तिन्ही गोलंदाजांनी केली आहे. तिन्ही गोलंदाज. तुम्हाला सांगितलं हे जे वातावरण आहे, या वातावरणामध्ये तुम्हाला जिकडचा चेंडू तिकडेच खेळावा लागतो, कारण तेवढा चेंडू साईड होत नाही टप्पा पडल्यानंतर. त्यामुळे पुढचा चेंडू, हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. एक धाव इथे पळून पूर्ण केली आहे. बघा आता डीप मध्ये चेंडू गेलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये, परंतु दोन्ही बॅटरने एकच धाव पूर्ण केली, कारण एक ठेस लागल्यानंतर माणूस जपून चालतो. आता इथे ताक देखील तुम्हाला फुकून फुकून प्यावा लागेल, कारण त्या ताकाचा देखील चटका एखाद्या वेळेस जीभ बाजू शकते. म्हणून हा प्रयत्न आहे. आता विकेट इथे गमावून चालणार नाही, त्यामुळे तुम्हाला इथे संयमाने खेळावं लागेल. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 20. अजूनही तुमच्याकडे 30 चेंडू शिल्लक आहेत. त्यामधले 6 हे मॅजिक चेंडू आहेत. मॅजिक षटक आहे. त्या मॅजिक षटकामध्ये तुम्हाला काहीतरी मॅजिक करून दाखवावं लागेल. तीन षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या होती ती 20. एका गाड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 4. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा प्रतीक. वैयक्तिक दुसरं, संघासाठी 4थं षटक इथे मैदानामध्ये घेऊन सज्ज होत आहेत. इथे बिगिटचा प्रयत्न केलाय. प्रतीक आतापर्यंत शांत होता, परंतु शांत बसण्यासाठी तो काही संत नाही, आणि संत नसल्यामुळेच इथे मात्र चेंडू फेकून दिलाय. सीमारेषा पार येतोय दमदार असरदार SPL षटकार. 6 धावा. काय फटका इथे सजवलाय. चेंडूने लांबी आणि त्याचबरोबर उंची देखील इथे प्राप्त केली, आणि त्यानंतर एक बिग हिट षटकार डीप काऊ कॉर्नर मध्ये. मला वाटतं क्षेत्ररक्षकाला तो चेंडू देखील साईड झाला नसेल. नाही, नवीनच चेंडू द्या. मी मगाशी सांगितलं बॉल कधी हरवला तरी नवीनच चेंडू. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 26 धावा. स्वागत केलं इथे गोलंदाजाचं षटकाराने, आणि चांगला फटका इथे सजवलाय दमदार. प्रतीक यांच्या बॅटमधून 6 धावेंची मोहर लावणारा हा षटकार. 26 धावा आतापर्यंत झाल्या. 4थ्या षटकाची सुरुवात इथे षटकाराने केली जाते 6 धावेने. पुढचा चेंडू इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाचा इथे अंदाज चुकलाय. मी मगाशी तुम्हाला या गोष्टी सांगितल्यात. बघा, तुम्हाला बारीक बारीक गोष्टी मी का सांगतो. हे वातावरण आहे ना, धड उजेडही नाही आणि धड अंधारही नाही. त्यामुळे जेवढा चेंडू वरती जातो ना, तो साईडही होत नाही, कारण या लाईटच्या पोलच्या वरती चेंडू गेला की तो दिसणार नाही, आणि त्यामुळे त्याला जज करता येणार नाही. वा, नटराज पोज मध्ये हा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे फार दूर वरती
बॉल जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. पुनीत बालन ग्रुप यांचाच खणखणीत चौकार 4 धावा. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. बघा प्रतीकची जी बॅटिंग आहे, नटराज पोज आहे, एक पाय वरती घेतला आणि त्यानंतर ऑन साईडला चांगला बॉटम हँडचा वापर, ग्लान्स इथे केलाय आणि ग्लान्स अगदी परफेक्ट इथे दोन्ही क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चौकारासाठी 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 32. एका गड्याच्या मोबदल्यात प्रतीक यांचं स्वागत इथे षटकार चौकार दुहेरीने केलंय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती केलेला प्रहार, बॉल गेलाय सीमारेषा पार. तांबडा पांढरा झणझणीत बॉलला टोलवलंय खणखणीत. षटकार 6 धावेंसाठी. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 38. अगदी टोलेजंग पहार इथे केला जातो आणि त्यानंतर षटकार. प्रतीक याने जी गोलंदाजी केली आहे त्याचा खरपूस समाचार इथे प्रतीकच आहे. दोन्ही प्रतीकच आहेत. गोलंदाज पण प्रतीक आहे, बॅटर पण प्रतीक आहे, दोन्ही प्रतीक आहेत. इथे बॅटची आतली कडा म्हणजे आपण म्हणतो ना लेमन कट, चायनीज कट, बॅटच्या आतल्या बाजूला स्पर्श करून चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार धन 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 करत चौकार 4 धावेंसाठी. मग ते जे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल की बॅटची आतली कडा लागल्यानंतर यष्टीरक्षकाला झेल घेणं देखील फार अवघड असतं. तेवढ्या जलद गतीने चेंडू त्यांच्यापर्यंत येतो आणि त्या दरम्यान चौकार. धावसंख्या होते ती 42. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, स्वतः या गोलंदाज इथे चेंडू खाली आणि त्या दरम्यान पहिल्या 5 चेंडूंवरती प्रहार आणि त्यानंतर इथे झेल टिपला जातोय. धावसंख्या 42 आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात. चला ड्रिंक टाइम, स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. 4 षटकांमध्ये जी फटकेबाजी झाली 10ची सरासरी 42 धावा झाल्यात. प्रतीक इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रचित, तो चंद्रमा नभात आणि बॉल गेलाय ढगात. चंद्र आपण मैदानामधून पाहतोय जो स्क्रीन वरती आहे. कॅमेरामन परत फोकस करा, अजून ड्रिंक टाइम आहे. कुठे चंद्र, कुठे आला स्क्रीन वरती? पुन्हा एकदा चंद्र आपण पाहतोय. चंद्रावरती काहीशे जास्त डाग दिसत आहेत. कॅमेरामॅन मला वाटतं फार जवळ गेलेत, चंद्राला जवळ घेऊन आलेत. पूर्ण चंद्र आहे नाही, एवढ्या जवळ नका नेऊ, एखाद्या वेळेस तो लगेच आतमध्ये जायला लागेल आम्हाला. हा, तो चंद्रमा नंतर मग काहीतरी वेगळा आकार घेईल स्क्रीन वरती. बघा म्हणजे कॅमेरामनचे किती लक्ष आहे. मैदानाबरोबर ते संपूर्ण पृथ्वीच्या बाहेर देखील आपल्याला घेऊन जात आहेत. नुसतं मैदान नाही, पृथ्वी नाही, पृथ्वीच्या बाहेर डायरेक्ट चंद्रावर, चंद्रहार मैदानामधून आपण पाहिलेला आहे. धावसंख्या 42. 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथे मध्यंतराचा वेळ समाप्त होतोय. आता मात्र षटक इथे सुरू होईल. मॅजिक ओव्हर. काय काय 2 मिनिटं थांबा. आम्ही सांगितलंय ते प्रचित यांचं नाव ऍड होत नाहीये, ते करतोय आम्ही. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅजिक ओव्हर आहे. चला चालू राहू द्या, आपल्याकडे भरपूर जागा आहे, मॅन्युअली आपण करून टाकू. चला इथे आपण मॅच कडे वळतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे 5 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत. षटक क्रमांक मैदानामध्ये 5 ला सुरुवात होते. अनिकेत खाडे इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला चेंडू इथे
डॉट, निर्धाव. मॅजिक ओव्हर. अनिकेत खाडे. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा, जेमतेम एक धाव. मिड ऑफ मध्ये चेंडू इथे अडवला जातोय. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक धाव. हे मॅजिक ओव्हर आहे. 10 धावा कमीत कमी बनवाव्या लागतील तर बोनस. जर 10 धावा बनवल्या नाहीत तर मात्र मुख्य धावसंख्येमधून तुमच्या 5 धावा मायनस केल्या जातील. जी धावसंख्या तुम्ही बनवाल त्यामधून 5 धावा मायनस. पुढचा चेंडू. इथे मात्र हो गई गलती, हो गई भूल, यहां पे हो गई दांडी 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 गुल. इथे त्रिफळा बाद. बॅटर क्रमांक 3. इथे त्रिफळा बाद होत असताना तिसरा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रचित मला वाटतं पहिला चेंडू खेळत असताना इथे त्रिफळा बाद होत आहेत. धावसंख्या इथे आपण पाहतोय आतापर्यंत 43 धावा झाल्यात. 4 षटकामध्ये 42 होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत ह्या मॅजिक ओव्हर मध्ये बघा काही महिला भगिनी देखील मैदानामध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. एकट्या बसल्यात आणि मॅचचा आनंद घेत आहेत. काय आणि मॅच म्हटल्यानंतर, क्रिकेटची मॅच म्हटल्यानंतर कुठेही आणि कधी मन रमलं जातं. नाही नाही तसं नाही, बंद नाही करतो. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या बाहेर. वाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 44 धावा. 44. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, त्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये अनिकेत. हे काय सांगतो. इथे देखील बॅट चेंज. शॉर्ट थर्ड वरती इथे चेंडू खेळला जातोय. त्या दरम्यान सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. बोल्ड. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 45 धावा. 45. हे टीम हर्डल्स आपण पाहतोय. ताल संघाचं काहीशी चर्चा दोन्ही इथे संघामध्ये सुरू आहे. टीम मीटिंग. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. ते त्यांना मैदानाच्या बाहेर घ्या बरं का. आणि ते जरा जपून. ते अंधारात दिसणार नाही. एखादा झेल वरती उडायचा आणि तुम्ही धडक त्याला घ्यायचे. तसं होता कामा नये. ते थोडंसं मैदानाच्या बाहेर घ्या. आयोजन कमिटी थोडंसं सहकार्य करा. थांबा जरा थांबा. त्यांना बाहेर घ्या, नाहीतर ते परत हे होईल. ते पण फार हट्टी आहेत. ते जातच नाहीयेत. त्यांना असं वाटतंय की कॅमेऱ्यामध्ये आम्हाला पण यायचं, आम्ही पण येऊ शकतो. या अगोदरच्या जन्मी ते क्रिकेट खेळत असतील, त्यामुळे क्रिकेटच्या मैदानामध्ये आलेत. उधळलेत ते, उधळलेत ते. बाजूला बरं का तिकडून. हा इकडेच येऊ द्या. आता डायरेक्ट बेलबाग चौकात येऊ द्या. त्यांना बाहेर जाऊ द्या. बाहेर तुम्ही काही करू नका. त्यांना बाहेर जाऊ द्या. ते असे गोल गोल फिरत राहतील. आपल्याला चक्कर यायची. त्यांना पहिलं बाहेर जाऊ द्या. सावकाश, मारामारी करू नका. चला ठीक आहे. चला, धन्यवाद केलेल्या सहकार्याबद्दल. धावसंख्या आपण पाहतोय 45. इथे देखील खोलवर टप्प्याचा चांगला टो क्रशिंग यॉर्कर इथे वापर करण्यात येतोय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात इथे बॅटर धावबाद. आत्ताची फक्त एकच. 46 धावा झाल्यात. म्हणजे आतापर्यंत 4च धावा आल्यात 5 चेंडूंमध्ये. आता षटकार मारावा लागेल, नाही तर -5 धावा. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील स्लो मोशन मध्ये
जी बॅट ड्रॅग करायला पाहिजे होती ती केली नाही, डायरेक्ट बॅट पॉपिंग क्रीज मध्ये इथे ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे इथे बॅटर बाद होत आहेत. धावसंख्या 46, 4 गड्यांच्या मोबदल्यात. 46 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. काहीशी पडझड होते, परंतु या मॅजिक ओव्हर मध्ये जी गोलंदाजी आतापर्यंत अनिकेत खाडे यांनी केली आहे 46 धावा झाल्यात, 4 आल्यात, 5 चेंडू मध्ये 4 धावा आल्यात. नाही बघा ना, पहिल्या मध्ये एक आली, 42 होते ना, 42 आलत्या पहिल्या बॉलला एक. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा जेमतेम 2 धावा मिळतील. म्हणजे धावसंख्या जर आपण पाहिली तर 48, परंतु 10 धावा पूर्ण होत नाहीयेत, त्यामुळे 5 धावेंची पेनल्टी इथे श्रीराम पथकाला बसते. 10 धावा तुम्हाला बनवणं काही अवघड नाही. 6 मध्ये 10, प्रत्येक चेंडूवरती 6 मारायचा प्रयत्न नाहीये. जर चांगला चेंडू आला तर सिंगलचं डबल मध्ये रूपांतर होऊ शकतं. धावसंख्या आपण पाहिली तर 48 झाली आहे, परंतु सरते शेवटी तुम्हाला 5 धावींची पेनल्टी बसणार आहे, ती विधिलिखित आहे. काहीशी दुखापत इथे खेळाडूंना होते. फिजिओ थोडंसं लक्ष द्या. मला वाटतं काहीशी धावपळ करत असताना खेळाडूला झालेली दुखापत, आपली फिजिओची टीम आहे. खेळाडूला जर का काही शारीरिक व्याधी इथे झाली ना, खेळाडू चेंज झाला ते पंचांना कळवलं तरी चालेल. कळवलंय मग त्या फिल्डिंगला लावून टाका, त्यांना सांगा पहिलं कुठं थांबायचंय ते, जे ते थांबतील. वाप इथे बॅकफुटला जाऊन इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 50 अप, परंतु अजूनही 5 धावा मायनस असतील. 50 धावा तरी इथे आहेत, परंतु दुसऱ्या डावामध्ये आपण 5 धावेने सुरुवात करणार आहोत. हा चेंडू देखील वाह सुरेखरित्या. पण दिसणार कुठं तो कॅमेरा पाहिजे, साइड कॅमेरा. पुन्हा एकदा चेंडू इथे उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. धावसंख्येमध्ये 1 धावेची वाढ. धावसंख्या होते ती 51. 51 धावा इथे ज्या पूर्ण झाल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात. इथून पुढे तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल, विस्फोटक बॅटिंग करावी लागेल, मोठे मोठे फटके खेळावे लागतील. आणि जर आणि तर वरती क्रिकेट खेळलं जात नाही, मला करून दाखवावं लागेल. इथे देखील काहीच पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजांनी इथे स्वैर मारा केलाय. काही प्रेक्षक देखील आपण समोरच्या गेट जवळ जर पाहिलं ना, तर काही प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ते क्रिकेटचे दर्दी आहेत, म्हणूनच त्यांनी केलेली मैदानामध्ये गर्दी आहे. आलेल्या तमाम दर्दी रसिकांचं संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम. मग आमचे कॅमेरामॅन तुम्हाला मुख्य स्क्रीनवरती दर्शवत आहेत. काही महिला वर्ग देखील आहेत, काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत, स्पर्धेचा आनंद घेत आहेत. की ही जी मुलं मैदानामध्ये खेळत आहेत, म्हणजे सकाळपासून ही मैदानामध्ये खेळतायतच आहेत. क्रिकेट हा असाच खेळ आहे, इथे तुम्हाला वेळ काळ काही नसतं. इथे पुन्हा एकदा अवांतर धाव मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता. ज्या ट्रॉफीसाठी 16 संघ एकमेकांच्या विरोधात खेळणार आहे, ते भव्य दिव्य चषक, ती ट्रॉफी आपल्याला मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळते. सुरेख आणि सुबक अशी ट्रॉफी आहे. आपण क्लोज कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये इथे त्या ट्रॉफीला आपल्या स्क्रीनवरती दर्शवतोय. शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वाचा मानकरी कोण हे 16 तारखेला कळेल, परंतु ही जी ट्रॉफी आहे त्या मानकरी संघाला, त्या पथकाला या ट्रॉफीने सन्मानित केलं जाईल. ती ट्रॉफी आपण स्क्रीनवरती पाहिलेली आहे. इथे देखील चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे.
पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपण ती ट्रॉफी पाहतोय. ट्रॉफीच्या वरती असलेला तो कोहिनूर हिरा आणि त्याचबरोबर ट्रॉफीवरती पृथ्वीचं देखील चित्र रेखाटलेलं आहे आणि सुंदर अशी ट्रॉफी आहे. या ट्रॉफीसाठीच हे युद्ध मैदानामध्ये जुंपलेलं आहे. आपण पाहू शकता विनर आपले सगळे को स्पॉन्सर्स त्यांचा देखील नामोल्लेख इथे केला जाईल. तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. डायरेक्टर टू टीव्ही एम्पायर. तिसरे पंच आहेत ते आपल्याला निर्णय सोपवतील की नक्की काय असेल आणि काय नसेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इथे बॅटर बाद नसेल. नॉट आउट. थोडासा पॉज घेतल्यानंतर मजा येते नाही का. बाद नसेल, नॉट आउट. परंतु यष्टीरक्षकाने चांगलं काम केलं. चेंडू अडवल्या यष्ट्यांचा वेध आणि त्यामुळे इथे काहीसा अपील, हलकसं अपील करण्यात आलं. ते अपील लगेच फेटाळून दिलं. लगेच आपण मॅच कडे वळतोय. पुढचा चेंडू या षटकामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 9 चेंडू आतापर्यंत हाताळलेत गोलंदाजाने. हा 10वा चेंडू आहे. हा देखील चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा वळण घेतोय, परंतु इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न इथे फसला जातोय. चेंडू निर्धाव आहे. मुख्य स्क्रीनवरती समालोचन कक्ष इथे दर्शवला जातोय. आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा या ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. मोठ्या संख्येने या स्पर्धेची शोभा वाढवा. ज्याप्रमाणे गणपती उत्सवामध्ये ही सर्व मंडळ ज्याप्रमाणे आपला गणेश उत्सव अगदीच छान पद्धतीने साजरा करतात, गणपतीचं आगमन आणि गणपतीचं विसर्जन ज्या तालबद्ध पद्धतीने आपल्यापर्यंत तो एन्जॉय आणि ते तालवाद्य आपल्यापर्यंत ते संगीत घेऊन येतात, ते सर्व पथकं आज या मैदानामध्ये घाम गाळतायत त्या ट्रॉफीसाठी आणि त्या मॅचसाठी, त्या स्पर्धेसाठी. आपल्याला ही 16च्या 16 संघ मैदानामध्ये एकत्रित खेळताना पाहायला मिळतात आणि त्याचसाठी केला होता अट्टहास. प्रत्येक दिन गोड व्हावा आणि प्रत्येक दिवस आणि प्रत्येक मॅच आयोजकांनी जे आयोजन केलंय त्यामध्ये योग्य पद्धतीने संपन्न होते. मोठ्या संख्येने या आणि या सर्व आयोजन कमिटीचं प्रोत्साहन वाढवा आणि खेळाडूंना देखील योग्य ते मार्गदर्शन द्या. लगेच आपण मॅच कडे वळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे 55 धावा झाल्यात 4 गाड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे 7 ला सुरुवात होईल. 55 धावा झाल्यात. आतापर्यंत गोलंदाजांनी हा धावफलक अगदी आटोक्यामध्ये ठेवलाय. इथे विस्तारित करून दिलेला नाहीये. विस्तार इथे रोखलाय, परंतु इथून पुढे तुम्हाला गिअर शिफ्ट करावा लागेल आणि त्यासाठी बॅटर तयार आहेत. पहिला चेंडू इथे भरकटलाय. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. मिस्टर एस्ट्राज इथे धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहे. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ती अब तक 56. चला दोन्ही टीम प्लेइंग 11. कॅप्टन. हा चेंडू मोठा फटका खेळला आहे डीप काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरीचा प्रयत्न इथे वेगवान धाव पूर्ण केली जाते. पंच खेळवतायत. नॉट आउट. 2 धावा इथे योग्य पद्धतीने पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 58. आता शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा म्हणण्यापेक्षा 7वं षटक आहे. म्हणजे अजूनही चेंडू शिल्लक आहेत, परंतु प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला इथे प्रहार करावा लागेल. पुढचा चेंडू इथे देखील विश टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, परंतु यष्टीरक्षक तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न देखील इथे यशस्वी होतोय. हा दोन्ही टीम कॅप्टन आलेत का? ताल संघ या ना, या लवकर या. तुमच्या 11च्या 11 शिलेदार घेऊन या. लगेच या इथं. अभेद्य आपल्याला देखील विनंती आहे, कुठल्याही प्रकारचा वेळ लावू नका. 11च्या 11 खेळाडू या. व्हेरिफिकेशन, प्लेइंग 11 सगळ्या गोष्टी आपण एकत्र करतो आणि लगेच टॉस करणार आहोत. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 58 धावा झाल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. चालू आहे. पुन्हा एकदा एकच धावेवरती इथे जेमतेम समाधान मानावं लागतंय.
धावसंख्येत 1ने वाढ. धावसंख्या होते ती 61 धावा. बरोबर आहे. मगाशी 58 नव्हत्या, 60 होत्या. 61 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 7वं सुरू आहे. 61 धावा झाल्यात. या षटकातील देखील अजून काही चेंडू शिल्लक. इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉट इथे 2 खेळाडूंची गडबड. दोघात तिसरा आणि त्यामुळे चेंडू अडवायचं विसरा. दोघांनी प्रयत्न केला, दोघांची गडबड आणि त्यामध्ये चेंडू निसटला आणि त्या दरम्यान 1 धाव. धावसंख्येत 1ने वाढ. धावसंख्या होते ती 62. 62. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरतून येतील. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 64 धावा. 64. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक. इथे देखील बऱ्यापैकी मिस्टामी स्ट्रोक आहे. ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक दूरवरती. 1 धाव वेगात पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात बॅटर बाद. क्षेत्ररक्षकाचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे. इथे विकेटचं पतन. अजून एक बॅटर इथे धावबाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 65 धावा झाल्यात. 5 गाड्यांच्या मोबदल्यात 65. 64 होत्या, आताची एकच आहे. 7 षटकांमध्ये 65. शेवटचं षटक आल्यात का दोन्ही टीम? व्हेरिफिकेशन. दोन्ही टीम आल्या का? अच्छा, प्लेइंग 11 देत आहेत. अशा खेळाडूंची नावं द्या ज्यांना रात्रीचे चेंडू दिसणार आहेत. फ्लड लाईट मध्ये खेळण्याचा अनुभव पाहिजे. काय नंतर ते चूक झालेली सुधारता येणार नाही की आम्ही कधी खेळलोच ना, आम्हाला दिसलंच नाही. कारण चालणार नाही. चुकला तो संपला, त्याचा कार्यभाग संपला. आता पुढची मॅच आहे ना, खऱ्या अर्थाने जर्सीच्या कलर वरून चेन्नई विरुद्ध आरसीबी, रेड विरुद्ध येल्लो. आता बघूया त्या मॅच मध्ये मजा कोणता संघ जिंकेल. भरपूर लोकांना वाटत असेल की आरसीबी जिंकावी, परंतु चेन्नईचे फॅन काही कमी नाही आहेत. आणि आम्ही तर मुंबई इंडियन्स, आम्ही सकाळीच जिंकलोय. हे 3च संघांमध्ये युद्ध असतात चर्चेमध्ये. तर मुंबई इंडियन्स, आरसीबी आणि चेन्नई. बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही. तुम्ही जिंका नाही तर हारा, काही घेणं देणं नाही. आमचं युद्ध आम्ही तिघांमध्येच. ते मॅचकडे आपण वळतोय, शेवटच्या षटकाकडे. पहिला चेंडू समोरच्या दिशेने इथे खेळून काढलाय. धावबाची संधी. पुन्हा एकदा कचऱ्याची घंटा इथे आहे. पंच इथे तिसऱ्या पंचांकडे कॉल देतील. क्लोज कॉल आहे. आता अशा परिस्थितीमध्ये समोरच मारलाय गोलंदाजाच्या हातामध्ये आणि पळण्याचा प्रयत्न, म्हणजे इथे चूक होते की काय बघूया. इथे काय होत आहे. क्लोज कॉल आहे, परंतु इथे तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय देतील. ज्यावेळेस बॅट ड्रॅग केली जाते ना, त्यावेळेस थोडेफार चान्सेस बॅटरला असतात. चला, इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅटर सेफ, नॉट आउट. आता जी धावही नाहीये. ताल संघामध्ये असा एक बॅटर आहे जो ऑल इंडिया बॉक्स क्रिकेट मध्ये खेळलेला आहे. आता बघूया आता इथे या खुल्या मैदानामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करते बघा. म्हणजे एवढी माहिती आमच्यापर्यंत आहे, म्हणजे आमचं नेटवर्क कुठपर्यंत आहे. आम्ही एक आहे ना असं यान सोडलेलं आहे वरती आकाशामध्ये, आणि गुगल वरून सगळी माहिती आम्हाला मिळते की कुठल्या संघामध्ये कुठला खेळाडू आहे. ही सगळी माहिती तुम्हाला खेळताना मिळणार. धावसंख्या इथे आपण पाहतोय 65 झाल्यात 5 गाड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा, समोरच्या दिशेने, अगदी समोरच्या दिशेने बॅट मधून चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. पुनीत बालन ग्रुपचा खणखणीत चौकार. 4 धावा. 4 धावेने इथे फार वेळानंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 70. काय 70 धावा झाल्यात. हा चेंडू देखील सफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एकच धाव.
धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 71 धावा. अजून आयोजकांची इथे वाढ होत चालली आहे. सकाळपासून जे काही आयोजक आहेत त्यांच्या बरोबरीने आता नवीन जोशाचे नवीन काही आयोजक असे आहेत की बाहेरची आपली कामं उरकणार मग आपल्या मंडळाबरोबर परत जॉईन होणार. पथक हा चेंडू देखील इथे सरळ विकेटचं पतन होत आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांची एक विकेट इथे आपण पाहतोय. झेल टिपला जातोय. सुरेख असा झेल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये इथे विसावला जातोय. 71 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली फटकेबाजी इथे या अगोदर ते आपण पाहिली. कोण आऊट झाला? स्वप्नील यांनी चांगली साथ दिली. चांगल्या धावा बनवल्या गेल्या. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ते देखील बाद होतात परंतु चांगली इनिंग त्यांनी पेश केली. वेल डन, वेल प्लेड. तर नवीन बॅटर स्वप्नील यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. महेंद्र डावखऱ्या शैलीचे बॅटर आहेत. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शेवटचे शिल्लक. 71 झाल्यात. नवीन बॅटर इथे. चला पटपट हालचाली करताना थोड्याशा पटपट करायच्या. चेंडू देखील खोलवट टप्प्याचा. तिथे क्षेत्ररक्षण सजवलंय. वाह, काय क्षेत्ररक्षण केलंय अफलातून. परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 72 धावा. इथे शेवटचा एक चेंडू इथे शिल्लक. लास्ट बॉल या इनिंगचा शेवटचा चेंडू. आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस देखील करणार आहोत. दोन्ही टीम आपलं व्हेरिफिकेशन करून ठेवा. आपण इनिंग ब्रेक मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील सुरेख. 2 धावा त्या दरम्यान इथे पूर्ण केल्या जात आहेत. आणि 2च धावेवरती इथे समाधान आणि बॅटर इथे बाद आहेत. तो धाव घेण्याचा प्रयत्न जो केला गेला आताच्या 2 आहेत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद आहे. 72 + 2 74 झाल्यात. 75 धावींची गरज. अभिजित धावबाद आहेत. मुख्य स्क्रीन वरती संपूर्ण व्यासपीठ. या व्यासपीठाला आपण अलका चौकाचं नाव दिलेलं आहे कारण इथे सर्व मान्यवरच असतात. मग त्या भावमुद्रा आमचे कॅमेरामन इथे टिपतायत. सर्व आयोजन कमिटी आहे आणि त्यांची मित्रमंडळी देखील आहेत. काही खाण्याचा आस्वाद घेत आहेत, काही मोबाईल वरती आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहींच्या हातामध्ये वॉकी टॉकी काही सुटलेला नाहीये. त्यांच्याकडे बारकाईने द्या काय खातात ते पण दिसतंय आणि ते एकदम चवीने खातात ते दाखवत आहेत. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. हा एन्जॉय आहे ना. हे सर्व जे आयोजक आहेत हे चांगले तेवढेच चांगले मित्र देखील आहेत आणि या मित्रांचं एक चांगलं आयोजन आणि प्रामुख्याने शिवमुद्रा निनाद पावित्र्याचा आणि ठेवा परंपरेचा हा ठेवाच असा आहे. हे सर्व मित्रमंडळी एकत्रित येऊन तब्बल 1000 सदस्य या पथकामध्ये आहेत आणि 1000 सदस्य पथकामध्ये असून देखील ती एकी प्रामुख्याने आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये पाहायला मिळते. हे चषक जे आपण स्क्रीनवरती पाहतो या चषकासाठीचं हे युद्ध आहे. फार सुंदर असं चषक दिसतंय. अप्रतिम असं चषक या स्पर्धेदरम्यान आणि या चषकासाठीचं युद्ध मैदानामध्ये 16 संघांमध्ये 5 दिवस ही दिवस रात्र स्पर्धा आयोजित केली जाते. शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025 ऑर्गनाइज बाय मुद्रा प्रतिष्ठान यांच्या वतीने या स्पर्धेचं मुख्य आयोजन नियोजन
SPL चला आघाडीचे दोन्ही बॅटर आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करणारी टीम देखील मैदानामध्ये. टॉस करायचा आहे. आयोजन कमिटी दोन्ही टीमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आपण या गोष्टीकडे देखील आपण लक्ष द्या की दोन्ही टीमचं व्हेरिफिकेशन झालंय की नाही आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर इथे जोडले जातील आणि मान्यवरांच्या शुभास्ते आपण टॉस देखील संपन्न करतोय. चला आलेत का दोन्ही कॅप्टन. टॉस आपण संपन्न करू. टॉस आपण इथे मैदानामध्ये संपन्न करतोय. कॅमेरामन फोकस करू. मैदानाच्या आतमध्ये टॉस केला जाईल आज. आपण कुठेही तुम्ही म्हणाल तिथे टॉस करू. दोन्ही टीम आपल्या बरोबर जोडले जात आहेत. पुढच्या मॅचचा टॉस का बॉस मध्ये ते आपण संपन्न करतोय. आपण मुख्य स्क्रीन वरती देखील पाहू शकता दोन्ही कॅमेरेमन आपल्या बरोबर जोडले जात आहेत. फ्रंट कॅमेरा क्लोज कॅमेराच्या अँगल मध्ये दोन्ही कॅप्टन बरोबर टॉस का बॉस. आणि टॉस इथे जिंकलाय ताल संघाने. कोणी जिंकलाय सर टॉस अभेद्य की ताल. अभेद्य. यस अभेद्य संघाने टॉस जिंकून निर्णय काय आहे बॅटिंगचा. ताल संघाला इथे क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. चला ते आता बाहेर या. मॅच मैदानामध्ये सुरू झाली. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. स्ट्राईकला असतील पहिल्या चेंडूवरती ठोकलेला खणखणीत चौकार. 4 धावा. खणखणीत चौकाराने इथे सुरुवात झाली 4 धावेंसाठी. पहिल्या
पहिल्या चेंडूवरती ठोकलेला चौकार. धावसंख्येची सुरुवात इथे केली जाते 4 धावाने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक इथे बनून राहतील दर्शक. बॉल जाईल सीमारेषा पार. प्रेक्षक गॅलरीमध्ये इथे चेंडू जातोय आणि त्या दरम्यान चौकार. पहिल्या 2 चेंडूंवरती ठोकलेले 2 चौकार. इथे वेगवान धावसंख्येचा पाठलाग. कारण रन रेट हा प्रत्येक वेळेस मॅटर करणार आहे तुम्हाला. कधी कधी 1 चेंडू 2 चेंडू एकेरी दुहेरी धाव देखील महागात ठरू शकते. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू. वा बाई वा. पहिले 2 चेंडू चौकार. तिसरा त्यापेक्षा अधिक. ठोक डाला षटकार. 6 धावा. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 2 चौकारा पाठोपाठ आलेला षटकार. धावसंख्येत 6 ने वाढ. 14 धावा. एक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. धावसंख्या होते ती 14. धावसंख्या इथे आपण पाहतोय 14 धावा झाल्यात. इथे स्कूप. वा भाई वा. सुपला सुपला फटका. मगाशी आपण बघितला असेल. इथे दिल स्कूप. तिलकरत्ने दिलशान यांची आठवण करून देणारा हा फटका आहे बघा. बॅकफुटला गेले. चेंडूला येऊ दिला आणि त्यानंतर वा. इथे लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या दिशेने चौकार. चौकार चौकार षटकार चौकार. म्हणजे बॅटरने ठरवलंय खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. मारेल तर चौकार षटकार. सिंगल डबल नाही. इथे मात्र चेंडू भरकटलाय उजव्या एसटीच्या बाहेर. अतिरिक्त धाव. आता गोलंदाजाला इथे बचाव करण्यासाठी काहीतरी वेगळा चेंडू हाताळायचाच होता. तो मुवमेंट असतो. तो मुवमेंट ब्रेक करण्याचं काम आहे. कारण एखाद्या वेळेस म्हणतो ना आपण की तो टाकत राहिला आणि तो मारत राहिला. त्यासाठी तिथे काहीतरी वेगळं करावं लागतं. कदाचित आता पुढचा चेंडू निर्धाव येऊ शकतो या मुवमेंट ब्रेक केल्यामुळे. असं होतं कधी कधी. धावसंख्या इथे आपण पाहतोय 19 झाल्यात. बघा मी बोललो ते काही खोटं नाही. तेवढा अभ्यास करावा लागतो तुम्हाला. तो जो मुवमेंट आहे ना तो ब्रेक केला ना की बरोबर काम होतं. काय आशिष बरोबर आहे का नाही? आशिष पण खुश आहे. आशिषने मगाशी चांगली कोशिश केली परंतु आता परत एकदा येतील कोशिश करायला पुढच्या मॅच मध्ये. इथे पुन्हा एकदा इथे चांगला फटका खेळला परंतु जेमतेम झेल निसटतोय. कारण फार दूरवरचं अंतर आहे. इथे जवळपास काय घडलं ते काहीच कळलं नाही. आताची एकच धाव आहे. इथे एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20. पहिलं षटक संपलंय. 20 धावा झाल्यात आणि ज्या पहिल्या डावामध्ये जो 5 धावेंचा जो बोनस होता ना तो बोनस या डावामध्ये ऍड केला जाईल. म्हणजे जी चुकी पहिल्या डावामध्ये झाली जिथे 10 धावा पूर्ण झाल्या नव्हत्या त्यामुळे 5 धावा तुमच्या मायनस होत्या. त्यामुळे दुसऱ्या डावामध्ये आपण बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये त्यात 5 धावा जोडतोय. म्हणजे याचाच अर्थ 25 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. अजून तुम्हाला ती ओव्हर मिळणार आहे. अजून मॅजिक ओव्हर आहे तुमच्याकडे. अजून बोनस मिळू शकतो. गोलंदाजी मार्क वरती अभिजित ज्यांच्या नावामध्ये जीत आहे. बघूया इथे या षटकामध्ये विजयी कामगिरी केली जाईल का. अभिजित इथे गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 2. वैयक्तिक कोठ्यातील पहिलं. संघासाठी दुसरं. पहिला चेंडू ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. मिडॉनच्या खेळाडूने चांगला प्रयत्न केला. चेंडू अडवलाय. सिंगल प्राप्त होते. वेगात फटकेबाजी करण्याचा जो प्रयत्न आहे आदित्य याचा. 7 चेंडूंमध्ये 20 धावा. तर पहिला चेंडू खेळण्यासाठी अनिकेत इथे स्ट्राईकला सज्ज होत आहेत. धावसंख्या 26. पुन्हा एकदा इथे चेंडू शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान लॉंग लेग सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय पुनीत दादा बालन ग्रुपचा खनखनीत चौकार 4 धावेंसाठी. बघा या चौकाराने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. म्हणजे प्रत्येक बॅटर इथे जो पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय हे स्पष्टपणे चित्र आहे. कारण आतापर्यंत 8 चेंडू हाताळलेत आणि त्या 8 चेंडूंमध्ये 30 धावा
जे बोनसच्या 5 धावा वगळता 25 धावा इथे आतापर्यंत 8 चेंडूंमध्ये दोन्ही बॅटरच्या खात्यामध्ये ज्या जोडल्या जात आहेत. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा बिग हिट, जसा आला तसा फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा येतोय खणखणीत षटकार 6 धाव्यांसाठी. घ्या घ्या नवीन चेंडू घ्या. 6 धाव्याने इथे धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा इथे वाढ केली जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील चांगलं कॅमेरा वर्क, शेवटपर्यंत त्या चेंडूला फॉलो केलं जातं. आपल्याला उघड्या डोळ्याने चेंडू इथे कव्हर करता येत नाही की नक्की कुठे कुठून गेला चेंडू, पण आमचे कॅमेरामन अगदी बारकाईने इथे ज्या चेंडूला फॉलो करतात प्रत्येक वेळेस तो चेंडू कुठे जातोय अगदी बारकाईने तिथे पाहिलं जातं. रोहन फंड कुठल्या टीम मध्ये? वा, पुन्हा एकदा इथे चेंडू भिरकावलाय आणि चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. ताल संघाचा अजून एक अष्टपैलू खेळाडू रोहन फंड यांचं देखील शुभागमन होत आहे. म्हणजे एवढी कडक टीम आहे म्हणून म्हटलं आरसीबी आज जिंकते की काय. इतिहास घडवते वाटतं आरसीबी. म्हणजे रोहन फंड देखील मैदानामध्ये ताल संघाचे खेळाडू इथे ऍड होत आहेत त्या संघामध्ये. डावखऱ्या शैलीचे गोलंदाज आणि डावखऱ्या शैलीचे बॅटर आहेत. ते फिरकीचे जादूगार आहेत. बॉलवरती बोट फिरवल्यानंतर चेंडू जसा गर 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 फिरतो ना ते त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल. आता स्तुती करतोय, नंतर बघू काय होतंय. इथे पुन्हा एकदा बिग हिट, काय फटका इथे खेळवलाय. 1 बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा पार. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. डान्सिंग डाऊन द विकेट, चांगलं पदलालित्य आणि त्यानंतर चेंडूला फेकून दिलाय डीप लॉंग ऑन. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार 4 धावेंसाठी. 46 धावा झाल्यात आणि हे दुसरं षटक मैदानामध्ये आहे. वेगवान धावसंख्येचा पाठलाग आहे. इथे मात्र दांडीगुल, अगदी त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकलाय आणि त्या दरम्यान विकेटचं पतन. पहिला बॅटर अनिकेत त्रिफळा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय एनएस. आता नितीन सातपुते एवढं चांगलं नाव आहे पण हे टोपन नाव एनएस. हप्पीचा प्रमुख खेळाडू आहे. हप्पीज टेनिस बॉल. कारण त्या खेळामध्ये काय होतं, जास्त धावपळ करता येत नाही. या मैदानामध्ये फार धावपळ असते, परंतु जी बॅटिंग केली मला वाटतं क्षेत्ररक्षण करताना काही वेळ ते बाहेर होते कारण काहीशी दुखापत होती. आमच्या फिजिओनी चांगली ट्रीटमेंट दिली, नुसती षटकार खेळून काढले आणि त्यांनी त्यांचं काम केलं. फिजिओनी जी ट्रीटमेंट दिली ती अगदी योग्य दिली. अनिकेतला अगदी तंदुरुस्त बनवला आणि त्यांनी तब्येतशीर फटकेबाजी केली. आता नवीन बॅटर मैदानामध्ये निलेश सातपुते, नितीन सातपुते. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रतीक. वैयक्तिक कोट्यातील पहिला आहे संघासाठी. तिसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. 46 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. छत्तीस चेंडूंमध्ये 29 धावेंची गरज आहे. 36 बॉल 29. तर बऱ्यापैकी आपण पाहिलं तर रुद्ररूपम ढोल पथक या संघाच्या बाजूने सामना काही अंशी झुकलाय, परंतु संपलाय असं म्हणता येणार नाही. झुकलाय यासाठी की आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये 46 झालेले आहेत. अजून एक मॅजिक ओव्हर आहे आणि 36 मध्ये 29च करायचे आहेत. त्यामुळे काहीच सोपं आव्हान आहे आणि त्यामध्ये एकच बॅटर बाद झालाय. कारण अजून मॅजिक ओव्हर देखील आहे. पाहूया पुढचा चेंडू आदित्य यांच्यासाठी. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा इथे यष्टिरक्षकाच्या हातातून सुटतोय. त्यानंतर एक धाव इथे पूर्ण केली जाते. मॅन फ्रॉम हडशी कृष्णा वेलकम.
चांगली मॅच होणार आहे यानंतर. कृष्णा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. मॅन फ्रॉम मुळशी तालुका, हडशी गावचा एक सुपुत्र. इथे पुढच्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. एक चांगलं बॅटल या नंतरच्या मॅच मध्ये. आजच्या दिवसातील अजून एक मोठं युद्ध या मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 48. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला फोर्स केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक धाव इथे जेमतेम पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 49 धावा. 49 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे तिसरं सुरू आहे. इथे देखील इनसाइड आउट ही हाफ पिचची पॉवर आहे. फक्त झटका देऊन चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडायचं. इथे बॉटम हँड आणि बॉलला पंच करण्याची ताकद. जे हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना तुमच्याकडे ताकद नाही, तुमच्या त्या बॅटचा जो फ्लो आहे तो पंच आहे, तो फार महत्वाचा आहे. तो स्पष्टपणे दिसून आला. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 51. आणि जे हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे जे खेळाडू आहेत ना त्यांचा बॅट फ्लो फार वेगवान असतो. म्हणजे टप्पा पडल्यानंतर अगदी क्विक तेवढ्याच वेगात जो बॅट फ्लो आहे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. अगदी यष्टांना चिटकून ते उभे आहेत. त्यानंतर चेंडू रडार मध्ये मिळाला, किती वेगात बॅट फिरवली, फिरून परत पुढे येत होती. म्हणजे अशा जर बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला की तो आउट ऑफ द पार्क. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचं होतं परंतु गती काहीशी कमी केली आणि त्याचमुळे इथे संपर्क बॅटचा नव्हे तर बॅटचाच होतोय. हलकासा स्पर्श इथे बॅटचा होतोय. पंच कळवत आहेत. बघा मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय ताल संघाचा वॉर्मअप आहे आणि तिथे टीम हार्डल्स होत आहे. मीटिंग घेतली आहे. सर्वच्या सर्व संघ अभेद्य संघ त्यांना भेदताच येणार नाही, त्यामुळे त्यांनी एकत्रित घोळका करूनच ती मीटिंग घेतली. तुम्ही भेदूच शकणार नाही. आणि ताल संघाचा पूर्णपणे व्यायाम सुरू आहे. बघूया पुढच्या मॅच मध्ये ताल संघ प्रथमतः गोलंदाजी कशी करतायत, अभेद्य संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग कशी करतायत. एक मोठी मॅच या मॅच नंतर आहे. चालू सामन्याकडे देखील आपण लक्ष देऊया. 3 षटकांमध्ये आतापर्यंत धावसंख्या होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 58 धावा झाल्यात. जे आयोजन कमिटी देखील फार तत्परतेने प्रत्येक गोष्टीमध्ये कामकाज पाहते. प्रत्येक गोष्ट जिथे कमतरता आहे तिथे ती कमतरता भरून काढण्याचं काम करते. आयोजन कमिटीचं देखील फार योगदान, महत्वपूर्ण असं योगदान आहे. प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने. मॅचकडे पुन्हा एकदा वळतोय. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती श्रेयांक. पहिला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 59. 5वं षटक हे कंपल्सरी मॅजिक ओव्हर आहे. हा अजूनही 16 धावींची गरज आहे. वाह, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे प्रयत्न फसलाय. चेंडू इथे सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात इथे बॅटर बाद होत आहेत. आदित्य जेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. 59 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर इथे बाद होतोय. इष्टांच्या मागे स्वप्नील चांगलं कामकाज करतायत. आदित्यांनी पहिल्या षटकामध्ये जी बॅटिंग केली, गेम चेंज करणारी बॅटिंग. जे बॅट देखील हातामध्ये गेम चेंजरच आहे. आणि चेहऱ्यावरचे ते हावभाव स्पष्टपणे दिसून येतात. जो सुपला खेळला ना त्यामुळे सर्व डगआउट खुश होतं त्यांच्यावरती. सुपला नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत.
प्रतीक, वाह, लोअर फुल टॉस हलक्या हाताने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेत. सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 60. अजूनही विजयासाठी 15 धावींची गरज आहे. 15 अजूनही करायच्यात. आणि यानंतर अजून एक मॅजिक ओव्हर आहे. 60 झाल्यात. इथे देखील उजव्या इष्टीच्या लगतचा चेंडू आहे. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे पंचांनी इथे तटस्थ भूमिका घेतली आहे की ज्यावेळेस तुम्ही शफल होता ना त्यावेळेस तुमची जी पुढची जी लाईन आहे त्या लाईन वरतून चेंडू गेला तर तुम्हाला वाईड मिळणार नाही. जी दुसरी लाईन आहे ना त्या लाईनच्या बाहेर जर चेंडू गेला तर वाईड मिळेल. त्यामुळे तुम्ही दाद मागून तुम्हाला तिथे वाईड मिळणार नाहीये. इथे निर्धाव चेंडू असेल. 60 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 15 करायच्या आहेत. इथे मात्र खराब चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. बॉल गेलाय डीप स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये. षटकार 6 धावेंसाठी. इथे काही प्रेक्षक मॅचचा आनंद देखील घेतात. काही टीम्स इथे या मॅचचा आनंद घेत आहेत. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 66. अजूनही विजयासाठी 9 धावेंची गरज आहे. हे चौथं षटक आहे. चेंडू द्यायचा आहे नवीन आहे का देऊ? चला आहे, सापडला. धन्यवाद. धावसंख्या होते ती 66. अजूनही विजयासाठी 9 धावेंची गरज आहे. पुढच्या दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी जाल एका लाईनीत एका ओळीत तुम्हाला मैदानामध्ये जायचंय. ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला आमच्या आयोजन कमिटी नक्कीच देईल. हा चेंडू हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 67. 67 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 4 षटके संपलेत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. पाणी घेऊन तुम्ही मैदानामध्ये नको. खेळाडूंना पाणी पाहिजे का विचारा ना. पंच नको म्हणतात त्यांना. तुम्हाला पाहिजे का? हा पाहिजे तर मग घेऊन जा आतमध्ये. न्या ना तुम्ही पण न्या ना सर. न्या तुम्ही न्या पाणी. आपण जो मध्यंतराचा वेळ दिलाय तर देऊन टाका पाणी त्यांना. आता काय जिंकण्यासाठी 8 धावा करायच्यात आणि त्यामध्ये मॅजिक ओव्हर आहे. हे बघा आता अशी परिस्थिती आहे की 8 करायच्यात. 8 धावा करायच्यात. तुमच्या 8 धावा झाल्या म्हणून मॅच संपणार नाही. तुम्हाला ओव्हर मध्ये 10 कराव्या लागतील. अन्यथा मुख्य स्कोर मधून तुमच्या 5 धावा कमी होतील. त्यामुळे या धावा कंप्लीट होणार नाहीयेत. बरोबर ना. तुम्हाला हे षटक कमीत कमी 10 धावा बनवावे लागतील तर मॅच संपून जाईल. 5 मायनस होतील ना. जर 8च केल्या तर मुख्य स्कोर मधून 5 मायनस होतील. आयोजन कमिटी इकडे जरा एक शंका उपस्थित झाली. जर 3 बॉलातच 8 रन झाले तर मॅच संपून टाकायची. मॅजिक ओव्हर आहे कारण. चला इथे आयोजकांनी कळवलंय 8 धावा जिथे कंप्लीट होतील तिथे मॅच फिनिश. मॅजिक ओव्हर असू द्या नाही तर नसू द्या. जिथे 8 तिथे मॅच फिनिश. चला योग्य तो निर्णय दिलाय. पहिलं त्याच गोष्टीवरती होतो जिथे 8 होतील तिथे. पण नंतर हा प्रश्न बरोबर आहे. 5 बॉल खेळायला लागले आणि 8च झाले. त्यांच्या 8 तर झालेत. मॅच तर फिनिश झाली. परत मायनस करून 5 झाले. जिंकला. टार्गेट पूर्ण झालं. 9 झाले. मग 9 झाले. 1 रन पुढे गेला. मग शेवटच्याच बॉलला 6व्या बॉलला जर 8च रन झाले 5 रन मायनस होतात ना. ठीक आहे मग तेव्हा आपण डिसिजन घेऊ. चला इथे मॅजिक ओव्हर आहे.
जिंकण्यासाठी 8 धावींची गरज. अभिजित इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला चेंडू इथे उसळी घेणारा, पहिला चेंडू इथे डॉट, निर्धाव. हा देखील चेंडू इथे निर्धाव. 2 चेंडू इथे लागोपाठचे निर्धाव. आता 4 मध्ये कमीत कमी 8 जर मॅच संपवायची असेल तर. पहिलेच 2 चेंडू इथे निर्धाव. जिंकण्यासाठी 8 धावींची गरज आहे. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू इथे डॉट आहे की काय? लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट. कहाणी में ट्विस्ट. जिथे मॅजिक ओव्हर मध्ये 2 ते 3 बॉलात मॅच संपवायचा प्रयत्न होता, तिथे मात्र अभिजितने परंतु इथे बिगिटचा प्रयत्न केलाय. काय आहे? चौकार आहे. चौथ्या चेंडूवरती चौकार आलाय. 3 चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती आलेला चौकार. आता 4 धावा करायच्या आहेत. 2 चेंडू मध्ये 4. आदित्य सर, आता 8 झाले आणि 6 बॉल जर कंप्लीट झाले तर 5 रन्स मायनस होणार. हो ना, मग 5 रन्स पुढच्या ओव्हरमध्ये करायला पाहिजे. चला पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू डॉट. आता एका चेंडू मध्ये तुम्हाला आता 6 धावाच बनवाव्या लागतील. 4 करून चालणार नाही, कारण 8च होतील ना. पण 5 रन्स मायनस होतील त्याचं काय? कारण तुम्हाला बोनस पहिला 5 दिलेला आहे, कारण त्यांनी तो केला नव्हता म्हणून. लक्षात असू द्या या गोष्टी. आलं का लक्षात? कारण या षटकाचा हाच रूल आहे. आता इथे तुमच्या किती धावा येतील? 1च आले, असे मायनस होतोय. चला हरकत नाही. आता इथे किती झालेत त्यांचे? 5च झालेत. थांबा ना जरा. आता परत 8 आले. हा 8 आकडा काय तुमचा पाठलाग सोडत नाही. हा अनिकेतच आहे का? आता या 8 आकड्याला एकदा फिजिओकडे घेऊन जा आणि तो 8 वाकडा तिकडा आहे ना, त्याला सरळ करून घ्या, म्हणजे ती मॅच जिंकून येईल. शेवटच्या बॉलला सिंगल आली म्हणजे 5च झाले या. हा मग परत 8च करायच्यात 5 षटकांमध्ये. इथे ही काय धावसंख्या पूर्ण झाली नाही. हे थोडीशी कहाणी में ट्विस्ट आहे. बघा, या जर धावा तुम्ही या षटकामध्ये पूर्ण केल्या नव्हत्या, त्यामुळे रनरेट वरती इथे इफेक्ट पडू शकतो. आणि नंतर तुम्हाला ते आठवेल की अरे आपण ही मॅच जर या ओव्हरमध्ये जिंकली असती तर फार फायदा झाला असता. आता खुर्च्या रिकाम्या केल्यात त्यांनी. सगळे आयोजक व्यासपीठावरून खाली. हा 8 धावा बनवायच्यात, परंतु इथे अवांतर धाव आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय नितीन. इथे अजूनही 7 धावा करायच्या. चेंडू भरपूर शिल्लक आहेत. मॅच जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहिलं तर 18 चेंडूंमध्ये इथे 7 करायच्यात. परंतु या लीग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एक एक चेंडू एक एक धाव फार महत्वाची असते. इथे अजूनही 7 करायच्या आहेत 18 चेंडूंमध्ये. इथे देखील चेंडू हातातून निसटतोय. जेमतेम इथे 1 धाव पूर्ण केली जाईल. 22 स्वरूपाची 1 धाव आहे.
इथे मिस्टाईम स्ट्रोक चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक पोचतील का, थोडंसं काहीसं अंतर इथे गाठता आलं नाही आणि त्या दरम्यान 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 76. अजूनही विजयासाठी 4 धावेंची गरज आहे. 16 चेंडूंमध्ये 4 धावेंची गरज. इथे विकेटचं पतन. 76 या धावसंख्येवरती तिसरा बॅटर बाद. अजूनही 4 करायचे आहेत. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. आर्यन हा चेंडू देखील ऑन साइडला इथे लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने खेळला जातोय. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. 77. अजूनही जिंकण्यासाठी 3 धावा करायच्या आहेत. तो बेनिफिट व्हायचा बॉलरला, फक्त विकेट. मग ती विकेट कशी घेईल. बॅट्समनला कसं असतं, मारायच्या नादात रन्स डबल मिळतो म्हणून मारायच्या नादात तो आऊट झाला की चेंडू मात्र भरकटला जातोय. वाईट बॉलचा इशारा आहे, परंतु इथे कुठल्याही प्रकारची धाव, इथे अतिरिक्त धाव. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 78. 2 धावा इथे अजूनही बनवायच्या आहेत. या शेवटच्या ज्या काही धावा आहेत ना, या धावा बनवण्यासाठी फार वेळ खर्च झालाय. कारण हा जो वेळ आहे, हा वेळ तुम्हाला नंतर काहीसा धोका देऊ शकतो. हा फुलटॉस आणि त्या दरम्यान डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. स्कोर आर लेवल. इथे धावसंख्येने बरोबरी साधली आहे. 1 धाव अजूनही करायची आहे. चला, अजून विजयासाठी देखील अजून 1 धाव आहे. एकच करायचे. अजूनही 1 धाव आणि 12 चेंडूंमध्ये 1 धाव बनवायचे. बघा आता या मागच्या 2 ओव्हर ज्या खर्च झाल्यात तुमच्या 8 रन्स बनवण्यासाठी, हा रन रेटला इफेक्ट करणार आणि त्यावेळेस तुम्हाला आठवणार या 8 धावा आहेत ना, हा 8 आकडा ज्याचा जर्सी क्रमांक 8 आहे, अनिकेत फिजिओकडे गेलेत, तो 8 आकडा सरळ करायला सांगा. झाला. 8 आकडा तुम्हाला आहे ना इथे काहीसा व्यत्यय करून देणार आहे. अनिकेतने चांगली सुरुवात करून दिली. अनिकेतचा दोषच नाही, तो त्याचा लकी नंबर आहे. वाह. आता या 1 रनसाठी हा चेंडू घालवायची गरजच नव्हती, परंतु घालवलाय. षटकार. 6. मॅच फिनिश होत आहे. विजय संघाचं अभिनंदन. वेल प्लेड. तर श्रीराम पथक, आपण देखील चांगला खेळ केला. आपलं देखील कौतुक आहे. दोन्ही संघांनी एकमेकांशी हात मिळवणी करायची. एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि तुम्ही देखील मैदानाच्या बाहेर एका लाईनीत एका ओळीमध्ये यायचंय.
आणि चला ताल संघ आपण देखील एका लाईनीत एका ओळीत मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे, परंतु आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या. दोन्ही आघाडीचे बॅटर आपलं